भूतळी डिव्होशनल चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 30. श्री गणेशाय मा नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची चरणा विनोदसे कर जोडून भक्तिभावे करून या मागे कथा निरूपलीसी अभिनव झाले सृष्टीशी पतिता कर्वे विख्यातीशी वेदचारी म्हणविले त्रिविक्रम महामुनेश्वराशी बोधिले ज्ञानप्रकाशी पुढे कथा वर्तली कशी विस्तारावे दातारा 19 वचन संतोषला सिद्ध आपण प्रेमभावे आलिंगुन आश्वासित असे त्यावेळी एक एक महिमा सांगता विस्तार होईल बहु कथा संकेत मार्गे तुझा आता निरूपित असे परियशा पुढे असता वर्तमानी त्या गाणगा ग्रामभुवनी महिमा होत असे नित्य नूतनी प्रख्यात रूप होऊनिया त्रैमूर्तीचा अवतार झाला नरसी सरस्वती नर महिमा त्याची अपरंपार सांगता गमी परियसा ऐसा असता वर्तमानी उत्तर दिशे महोस्थानी होता विक्रम महाधनी नाम तया गोपीनाथ तया पुत्र होऊनी मर्ती करी दुःख अनेक रीती दत्तात्रय आराधिती स्त्री पुरुष दोघे जण पुढे झाला आणि सुत तया नामठविते दत्त असती आपण धन्वंत अतिप्रीती वाढविले एकच पुत्र तया घरी अतिप्रीती तयावरी झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला तयाशी वर्षे 12 होता तयाशी विवाह करती प्रीतीशी अतिसुंदर नवरेशी विचारून प्रीती करे मन्नाचे रती सरशी रूप दिसे नवरेशी अतिप्रीती सासू ससुराशी महाप्रेमी प्रतिपाळिती दंपती एकची वयसी अतिप्रिय महाहर्षी व्रत झाली 16 वर्षे तया पुत्राशी दोघे सुंदर सुलक्षण एका परिस एक प्राण विसंमती शंशन अतिप्रिय प्रियेचा ऐसे प्रेम असता देखा व्याधी लागली त्या पुरुषा अनेक औषधे देता एका आरोग्य नव्हे त्याशी नरुची अन्न तयाशी सदा राही उपवासी त्याची भार्या प्रीतीशी आपण न घे कदा अन्न पुरुषावरी आपला प्राण नित्य करी उपोषण पतीस देता औषधे जाण प्राशन करी परियेसा येणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयाशी पतिव्रता स्त्री कैशी पुरुषा सवय कष्ट तसे दुर्गंधी झाले देह त्याचे जवळी न येती वैद्यसाचे पतिव्रता सुमनतीचे नवी संवेची क्षणभरी माता पिता दयाद गोती समस्ततीशी वारी पतिव्रता ज्ञानवंती न एके बोल कवनाचे अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन करविताती अवधारा अनेक परिचय वैद्य येती दिव्य रस औषधे देती शमन नव्हे कवन रेती महाव्याधीने व्यापिले पुस्ती जाणत्या ज्योतिषाची पूजा करीती कुळदेवतांशी काही केली या पुत्राशी आरोग्य नव्हे सर्वता वैद्य म्हणते त्यावेळी नव्हे बरवे त्याशी आढळी राखील जरी चंद्रमोळी मनुष्य यत्न नव्हे आता ऐसे ऐकून माता पिता दुःखे दाटली करीती चिंता जय जया जगन्नाथा दत्तात्रेय गुरुमूर्ती आराधन्या तुम्हाशी पुत्र लाभलो संतोषी पापरूपा आपणाशी निधान केवी राहो पाहे ऐसे नाना परी देखा दुःख करीती जन्मी जनका वारी तसे पुत्र एका माता पिता आलिंगोने आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मादिकान सुटेचे येणे परी जन्मी जनका संभाषी तसे पुत्र निका तेने परी स्त्रियशी देखा सांगत असे परियसा म्हणे एक प्राणेश्वरी झाले आमचे दिवस सरी मज निमित्त कष्टलीस भारी वृथा गेले कष्ट तुझे जरी राहाशी आमचे घरी तुझं पोषतील परी घरी तुझं वाटेल कष्ट भारी जाई आपले माहेरा ऐसे तुझे समर्पण न लादे आपण देवहीन न राहे तुझे हेवपण माझी अंग स्पर्शता एकूण कथित वचन मूर्छा दर्शन माथा लावून आचरणा दुःख करेल वेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मज न घेरा तुम्हा सरी दातारा आणि नाही गती आपणा जेथे असे तुमचा देह सवीचे असे आपण पाहे म्हणे न करा संदेह समागम तुमची आपणा ऐसे दोघांची आवचने ऐकून या जनकजन्मी देह टाकून या धरणे दुःख करीती त्यावेळी उठून या श्वशुराशी सम्मुखी तसे सासूशी न करा चिंता मानसी हा भरवसी पती आपला वाचेल विनू तसे त्यावेळी आम्हा राखेल चंद्रमुळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपला वाचेल सांगते लोक महिमाख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वास करती त्या स्वामी पहावे त्यांचे दर्शन मात्रेशी आरोग्य होईल पतीशी आम्हा पाठवा त्वरितेशी म्हणून चरणा लागली मानवली गोष्ट समस्तांशी माता पिता श्वशुरांशी निरोप घेऊन सकळिकांशी निघती झाली त्यावेळी त्या आरोग्या करोने डोली घेऊन निघाली ते बाळी बिनवी तसे त्यावेळी आपली सासू श्वशुरांची स्थिर करून अंतकरण सुखे राहावे दोघे जण पती असे माझा प्राण राखील माझे कुळदेवतेने परिपती सहित निघती झाली पतिव्रता कुचित काळ मार्गक्रमिता आली गंगापुराशी मार्गक्रमिता रोगी अशी अधिक झाला तरी दोषी उतरता ग्राम प्रदेशी अतिसंकट झाले पै विचारिता श्री गुरुशी गेले होते संगमाशी जावे म्हणून दर्शनाशी निघत झाली त्यावेळी पतिव्रता त्यावेळी आली आपले पतीजवळ पाहता झाला अंतकाळ प्राण गेला तशनी आकांत करी ते नारी लोळ तशी धरणीवरी भोसकुनी घ्यावा घेत सुरी वारती तेशी ग्राम लोक आपली शिरभूमीशी हानी उरी पाषाणीशी केश मोकळे आकृषी प्रलापितसे परियसा हा देवा काय केले काग मज गायीशी गांजिले आशा करून आले राखीशी प्राण म्हणून ऐशी पापीने दैवहीन आपले पतीचा घेतला प्राण माता पित्रांची तेजून घेऊन आले विदेशी येणे परी दुःख करीत पाहू आले जन समस्त संभाषिताती दुःख क्षमता अनेक परी करून या वारिताती नारी सुवासिनी काहू दुःख करीशी ग्रामिनी विचार करी अंतकरणी होणार न चुके कवना सकळिकांची येथे म्हणता नगरणारी तिचे दुःख झाले भारी आठवी तसे बरोबरी आपले जन्म कर्म सफळ ऐका तुम्ही माय बहिणी आता केसी बाजू प्राणी पतीशी आले घेऊन याची आशा करून या आता कवना शरण जावे
राखेल कोण मजब जीवे प्राणेश्वरा त्याजून जीवे केवी वाचू म्हणत असे बाळकनी गोरीशी पूजा केली शंकराशी विवाह होता प्रियशी पूजा केली मंगळागौरी अहिवनाच्या आशेनी पूजा केली ना भवानी सांगती माते सुवासिनी अनेक परिव्रता दिके कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजेला गौरी रमण कैसे केले माझे निर्वाण एक माया बहिणी हो अलिंगोनी प्रेताशी रुदन करी बहुवशी आठवे आपले पूर्व दिवशी पूर्वस्नेह त्यावेळी माता पिता बंधू सगळी जरी असती तुम्हा जवळी मुख पाहती अंतकाळी त्यांची विघ्न आपण केले नाना परी देणारी दुःख करी अपराणपरी इतके होता अवसारी आला तेथे सिद्ध एक भस्मांकित जटाधारी रुद्राक्ष माळाभूषण अलंकारी त्रिशूळ धरेला असे करी येऊनी जवळी उभा ठेला संभाषित त्यावेळी काओ प्रलापित असे स्थुळी जैसे लिहिले कपाळी त्यापरी होत असे पूर्वजन्मीचे तपफळ बघुने आपण हे अढळ वाया रडशी निष्फळ शोक आता करू नको दिवस आठ जरी तू रडशी नये प्राणप्रेताशी जैसे लिहिलेलं लाटेशी त्यापरी घडेल जाणं मूढपणे दुःख करीशी समजता मरण तू मा जानशी कवन वाचला असे धरित्रीशी सांग आम्हाशी म्हणत असे आपला म्हणशी प्राणेश्वरू कोठे उपजला तो नरू तुझा जन्म झाला येरू कवन तुझी माता पिता पाहे पा एका वृक्षावरी येती पक्षी अपराणपरी क्रमोनी प्रहरचारी जाती मागुती चहूकडे तैसा हा संसार जाणणारी कवन वाचला असेल स्त्री माया मोहे कलत्रपुत्री पती म्हणशी तू आपला अंगेमध्ये जसा फेन तेने परे देह जाण स्थिर नोहे याची कारण शोक वृथा करू नको पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे आपले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे गुणानुबंधे कर्मे घडती कर्मासारखी दुःख प्राप्ती माया मोहाची या रीती मायामय संबंधे माया संबंधे माया गुण उपजे सत्व रजतमो गुण येण्याची तिन्ही देह जाण त्रिगुणात्मक देह हा संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीन सुख दुःख आपले गुण भोगीजे आपल्यावर जग अल्पकोटी दिवसभरी देवांचं आयुष्य आहे जरी त्यांशी काळ न चुके सरी मनुष्याचा कवन पाड काळ समस्तांशी कारण कर्माधीन देह गुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहांशी काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण उपजदा संतोष नको मान मेलिया दुःख न करावे जधी गर्भ होता नरो नाश जाणी जे प्राण प्रख्यात थोरू त्याचे जैसे गुण कर्म विवरू तसे मरण जन्म परियेसा कोणा मृत्यूपूर्व वयशी कोणा मृत्यू वृद्धापयशी जसे आर्जव असे ज्याशी त्या परिघडे जाणा पूर्वजन्मासरशी भोगणे होय सुख दुःख अंशी कलित पुत्र पती हर्षी पाप पुण्यांशी जाणा आयुष्य सुख दुःख जाणा समस्त पाप वश्य पुण्य लाटी लिहिले असे ब्राह्मणाने आढळ जाण विजना शतसहस्र कोटी जन्मी तू कवनाची कोण होती गृहिणी वाया दुःख करीशी जनी मूर्खपणे करून या पंचभूतात्मक शरीर त्वचा मांस शिरा रुधिर मेतमज्जा अस्थि नर विष्ठामूत्र श्लेष संधी ऐसा शरीर घोरात पाहता काय असे स्वार्थ मलमूत्र भरले रक्त त्या कारणे शोक का करीशी विचार पाहे पुढे आपणा कोणी परिमार्ग असे भला संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बळे येणे परी तियेशी बोधित झाला ताक्षी ज्ञान झाले तियेशी सांडी शोक त्यावेळी कर जोडून त्यावेळी माथे ठेवून चरकमनी विणून तसे करुणा भाळी उद्धरी स्वामी म्हणून या कवन मार्ग आपणाशी जैसे स्वामी निरोप देशी जनम जने तू हमाशी ताडी ताडी म्हणत असे कोणी करी तरे ना आपण हा संसार भवारण तुझा निरोप करीन म्हणून चरणी लागली ऐकून तेचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन बोलत असे विस्तारून आचरण स्त्रियांचे इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वत प्रेखाने सिद्धनाम धारक समाधी प्रेतांगण शोको नाम त्रिशतमोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रय नमस्तु श्री गुरुदेव दत्त.